हॅलो. एकदा सेटिंग्स बघतो. येस, ठीक आहे. आय एम ऑडिबल? नाही, इथून मोबाईलमध्ये बोलत होतो. इथून ऐकू येतं का? हॅलो, येते सर ऐकू? क्लिअर आहे का आवाज? म्हणजे पुन्हा नंतर यूट्यूबला जाताना हे नको व्हायला. ओके. आणि व्हिजिबिलिटी बरं एकदा प्रेझेंट करतो मी. एकदा ते चेक करून घेतो. हॅलो, आय एम ऑडिबल? आय एम ऑडिबल सर? ओके. आवाज क्लिअर आहे का? ओके. इज माय साऊंड क्लिअर? ओके.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी तर्फे आयोजित MPSC ऑनलाईन कोचिंग प्रोग्राम जुलै ऑगस्ट 2020 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी डॉक्टर शैलेश कोळेकर या प्रोग्राम अंतर्गत इतिहास या विषयाचे सेशन्स कंडक्ट करत आहे. तर आतापर्यंत आपण इतिहास या विषयाअंतर्गत प्राचीन भारताचा इतिहास कव्हर करत आहोत आणि आतापर्यंत आपण अश्मयुग, त्याचप्रमाणे ताम्रपाषाण संस्कृती, हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती, महाजनपद कालखंड आणि मौर्य कालखंड हे टॉपिक्स आतापर्यंत आपण कव्हर केले. मागच्या सत्रामध्ये आपण उत्तर मौर्य कालखंडाचा काही भाग कव्हर केला होता. आज आपण तो भाग, त्याचप्रमाणे गुप्त कालखंड हे घटक आजच्या सेशन्समध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी मला तुमच्याशी एक दोन शब्द बोलायचे आहेत. या कोर्सचा नेमका हेतू काय आहे या संदर्भामध्ये मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो, कोणतीही गोष्ट करण्याआधी आपण ती गोष्ट का करतोय याची आपल्याला कल्पना असते आणि ती गोष्ट आपण का करतोय याची कल्पना असल्याशिवाय आपण त्या विशिष्ट गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकत नाही. त्या विशिष्ट गोष्टीमध्ये त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, यश मिळू शकत नाही. जसं की आपण MPSCची एक्झाम का देतोय? कारण आपल्याला अधिकारी व्हायचंय, काहीतरी काम करायचंय, चांगलं करिअर उभं करायचंय, म्हणून आपण राज्यसेवेची परीक्षा देतो. त्याचप्रमाणे आपण बार्टीतर्फे आयोजित हे क्लासेस का करतोय? कारण आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे, जी की पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत असताना आपल्याकडे अत्यंत कमी अवधी उपलब्ध आहे आणि तयारी तर भरपूर करायची आहे. आणि सध्याच्या कोविड सिच्युएशनमुळे आपल्याला मार्गदर्शनाची संधी फारशी उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे मुलांना तयारीमध्ये अडथळा निर्माण होता आणि नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन बार्टी पुणे तर्फे आयोजित हा कार्यक्रम आहे. ते लक्षात घ्या की आपल्या या प्रोग्रामचा, या कोर्सचा मुख्य हेतू काय आहे. तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये जी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे त्या पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी मदत करणं हा या सेशन्सचा हेतू आहे, लक्षात घ्या. त्यामुळं या कोर्स अंतर्गत जे सत्र आपण आयोजित करत आहोत, जे लेक्चर्स आपण आयोजित करत आहोत, ते स्पेसिफिकली एक्झाम ओरिएंटेड अशा प्रकारचे आहेत. माझ्यापुरतं सांगायचं झालं तर या सेशन्सचा, माझ्या लेक्चर्सचा हेतू नेमका काय आहे लक्षात घ्या. हे सगळं करत असताना तुम्हाला इतिहास समजावून सांगणं, शिकवणं हा या ठिकाणचा माझा विशेष करून हेतू नाही आहे. कारण जर मी तुम्हाला इतिहास शिकवायचं म्हटलं तर तुम्ही कल्पना करू शकता की 6 ते 8 तासामध्ये आपण सगळ्या गोष्टी नाही शिकू शकत. ठीक आहे. या ठिकाणी गृहीत काय धरलेलं आहे की या विषयाची एक बेसिक इन्फॉर्मेशन आणि थोडीशी ऍडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात, तुम्ही ऑलरेडी मिळवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जो अभ्यास तुम्ही केलेला आहे त्या अभ्यासाचं रिव्हिजन व्हावं, उजळणी व्हावी. त्याचप्रमाणे अभ्यास करत असताना काही गोष्टी तुम्हाला कळालेल्या नसतील, समजल्या नसतील, तर त्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेता याव्यात. आणि त्याचप्रमाणे अभ्यास करत असताना काही गोष्टी तुमच्या नजरेतून सुटल्या असतील तर त्या नवीन गोष्टी तुम्हाला कळाव्यात, जेणेकरून एक्झाम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मदत व्हावी. त्याला आपण क्वालिटी इम्प्रूव्हमेंट म्हणतो. हा या सेशनचा, या कोर्सचा प्रामुख्याने हेतू आहे. आणि त्यामुळेच जेव्हा आपण हे सेशन्स कंडक्ट करतोय त्यामागे ही गोष्ट, ही गरज विशेष करून ध्यानामध्ये ठेवण्यात आलेली आहे. मी पुन्हा सांगतो की या ठिकाणी इतिहास शिकवणं हा या सत्राचा विशेष करून हेतू नाहीये, तर जे तुम्ही शिकलेलं आहात त्याला इम्प्रूव्ह करणं आणि तुम्हाला काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन देऊन परीक्षेसाठी जास्तीत जास्त उपयुक्त अशी माहिती तुम्हाला देऊन एक्झामसाठी तयार करणं हा या सत्रांचा हेतू आहे. आणि म्हणूनच नेमकं परीक्षेसाठी जे आवश्यक आहे ते घटक आपण या सत्रामध्ये, एक्झाममध्ये जे काही आवश्यक घटक आहेत ते या सत्रामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतोय. आणि ही गोष्ट लक्षात घेतली तर तुम्हाला हे सत्र, हे सेशन्स करणं जास्त सोपं जाईल आणि आपल्याला आपला हेतू कळालेला असेल. आय होप मी जे म्हणतोय ते तुम्हाला समजलेलं असावं. तर मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. मागच्या सत्रामध्ये काही आवाजाचा इश्यू आल्यामुळं, ठीक आहे, मुलांचं असं म्हणणं होतं की त्यांना मागचं सेशन व्यवस्थितपणे अटेंड नाही करता आलं. तर नेमकी ती गोष्ट लक्षात घेऊन आपण सुरुवातीचा काही वेळ, काही मिनिटं मागच्या सत्राचं एक थोडक्यात रिव्हिजन करूया आणि त्यानंतर आपण पुढे सुरुवात करू. ओके, चला तर मग बघा, मागच्या सत्रामध्ये आपण उत्तर मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड या घटकाला सुरुवात केली होती.
जो की 200 BC पासून 300 AD हा साधारणतः 500 वर्षांचा जो कालखंड आहे, 500 वर्ष, या 500 वर्षांच्या कालखंडाला उत्तर मौर्य कालखंड असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये नेमकं काय झालं होतं, आपण हे बघितलं होतं. आतापर्यंत आपण वैदिक कालखंड कव्हर केला. वैदिक कालखंड, ज्यामध्ये आपण ऋग्वेदिक आणि उत्तर वैदिक असे 2 भाग बघितले होते, ऋग्वेदिक आणि लॅटर वैदिक. त्यानंतर आपण आलो महाजनपदांच्या कालखंडाकडे. महाजनपदे, मग आपण हा पूर्ण राजकीय स्थित्यंतर, राजकीय विकास आपण बघितला. महाजनपद, महत्वाची महाजनपद, त्या संदर्भामध्ये महत्वाचे मुद्दे, महत्वाचे शासक, त्यांची धोरणं, काय झालं, हे सगळं आपण अभ्यासलं. त्यानंतर आपण आलो मौर्य कालखंडाकडे. मौर्य कालखंडाअंतर्गत आपण चंद्रगुप्त मौर्यापासून ते अशोकापर्यंतचे शासक बघितले. त्याचप्रमाणे मौर्य राज्य पद्धती आपण बघितली आणि कला साहित्यामध्ये आपण अशोकाचे जे शिलालेख होते त्याचा आपण थोडक्यात आढावा घेतला होता. आता आजच्या सत्रामध्ये आपण उत्तर मौर्य कालखंड आणि त्यानंतर गुप्ता कालखंड, हे जे अत्यंत महत्वाचे टॉपिक्स आहेत आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून, हे टॉपिक्स आपण सध्या कव्हर करत आहोत. उत्तर मौर्य कालखंड कव्हर करत असताना या बाबतीमध्ये सुद्धा आपण महत्वाच्या शासनसत्ता, त्या काळातील राज्यकर्ते, ठीक आहे, राज्यकर्ते आणि कला या क्षेत्रामधल्या महत्वाच्या गोष्टींचा आपण अभ्यास करत आहोत. आणि नंतर आपण गुप्ता कालखंडाकडे वळूया. तर लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा उत्तर मौर्य कालखंड चालू झाला, साधारणतः कधी दिसतं आपल्याला 200 BC, इसवी सन पूर्व 200च्या दरम्यान उत्तर मौर्य कालखंड चालू झाला, तेव्हा राजकीय, आर्थिक आणि सामाजिक बाबींमध्ये एक विशिष्ट प्रकारचे स्थित्यंतर दिसून आले होते. राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला काय दिसतं की केंद्रीकरणाची वृत्ती काहीशी कमी झाली आणि विकेंद्रीकरणाची प्रवृत्ती आपल्याला या ठिकाणी दिसून आली. विकेंद्रीकरण म्हणजे काय झालं, मौर्य सत्तेचं पतन होऊन त्या जागी अनेक सत्ता प्रस्थापित झाल्या. या अनेक सत्तांमध्ये काही विदेशी सत्ता होत्या, ज्या आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे काही आयतदेशीय सत्ता होत्या. आयतदेशीय, विदेशी आणि आयतदेशीय सत्तांची स्थापना झाली. राजकीय क्षेत्रामध्ये विकेंद्रीकरण घडून आलं. आर्थिक क्षेत्राचा आपण विचार केला तर काय लक्षात येतं की मागील कालखंडामध्ये म्हणजे मौर्य कालखंडामध्ये जी प्रक्रिया चालू झाली होती, मागील काळातील प्रक्रिया ती पुढे चालू राहिली, प्रक्रिया ही सुरू राहिली आणि त्या परिणामी मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट विकास झाला होता. लक्षात ठेवा, विकास मग तो अंतर्गत, बहिर्गत दोन्ही प्रकारच्या व्यापारामधला विकास होता, लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपण त्याला की अनेक शहरांची उत्पत्ती या काळामध्ये झाली होती. म्हणून आर्थिक क्षेत्रामध्ये विस्तार आणि विकास ही गोष्ट आपल्याला दिसून येते. आणि सामाजिक क्षेत्रांचा विचार केला तर आपल्याला काय दिसतं, वैविध्यीकरण, अनेक बदल घडून आले. जसं की आपण बघतो की धार्मिक क्षेत्रांचा विचार केला तर महायान पंथ या काळामध्ये प्रभावी ठरला. त्याचप्रमाणे भागवत पंथाचा प्रभाव या काळामध्ये वाढला होता. त्याचप्रमाणे ज्याला आपण मंदिरांची स्थापत्य शैली म्हणतो, मंदिरांची प्राथमिक सुरुवात एकदम रुडिमेंटरी आपण ज्याला म्हणतो ना, तर प्राथमिक सुरुवात या काळामध्ये झाली होती. त्याचप्रमाणे शिल्पकलेच्या क्षेत्रामध्ये देखील भारतीयांनी या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली होती. जसं की गांधार, मथुरा, अमरावती या शिल्पकलांचा विकास या काळामध्ये झाला असं लक्षात येतं. अनेक विदेशी समुदाय भारतामध्ये आले, जसं की इंडो ग्रीक होते, शक होते, पहलव होते. आणि त्यामुळे काय झालं, त्यामुळे सामाजिक सरमिसळीची प्रक्रिया चालू झाली होती. म्हणजे भारतीय समुदाय आणि बाहेरून आलेले हे घटक एकमेकांमध्ये मिसळत गेले आणि त्यामुळे समाजाच्या शैलीमध्ये, समाजाच्या जीवनशैलीमध्ये, समाजाच्या तत्वांमध्ये काही प्रमाणामध्ये बदल झाले आणि परिणामी या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आपल्याला काय लक्षात येतं की कुठेतरी हा स्थित्यंतराचा कालखंड आहे. राजकीय क्षेत्रामध्ये विकेंद्रीकरण आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये वैविध्यीकरण आहे आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला विकासाची प्रक्रिया अखंड राहण्याचा हा कालखंड आहे. ठीक आहे, म्हणून उत्तर मौर्य काळ आपल्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आता आपण राजकीय स्थित्यंतराकडे बघितलं तर काय लक्षात येतं, मी तुम्हाला हा मुद्दा सांगितला होता की अनेक कारणांमुळे कमकुवत प्रशासक असेल, अशोकाचं धोरण असेल, ठीक आहे, ते अशा अनेक कारणांमुळे, केंद्रीकरणाचा अतिरेक असेल, अशा अनेक कारणांमुळे मौर्य साम्राज्याचं पतन झालं आणि त्या परिणामी नवीन सत्तांचा उदय झाला. जसं मी तुम्हाला म्हणलो, या सत्ता 2 प्रकारच्या होत्या, परकीय सत्ता आणि आयतदेशीय सत्ता. तर परकीय सत्तांची उदाहरणं कोणती होती, इंडो ग्रीक, शक, पहलव आणि कुशाण. लक्षात ठेवा, याच क्रमाने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इंडो ग्रीक,
शक, पहलव आणि कुशाण. लक्षात घ्या, त्या ठिकाणी मी तुम्हाला स्पेसिफिकली कशा प्रकारचे प्रश्न येतील त्या दृष्टिकोनातून ही माहिती तुम्हाला देत आहे. जसं मी आताच बोललो, इंडो ग्रीक, शक, पहलव, कुशाण हा क्रम आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि या क्रमाने या सत्तांची स्थापना भारतामध्ये झाली असं म्हणलं गेलेलं आहे. सो परकीय सत्तांमध्ये इंडो ग्रीक, शक, पहलव आणि कुशाण यांचा समावेश होतो. त्यानंतर आपण ऐतदेशीय सत्तांचा विचार केला तर शुंग, कण्व, कलिंग आणि सातवाहन या राजेशाही सत्ता होत्या. आणि अर्जुनायन, मालव, सिबी, यौधेय, कुनिंद, लक्षात घ्या, कुनिंद, त्रिगर्त, कुनिंद, त्रिगर्त, त्याचप्रमाणे औदुंबर, ठीक आहे, कुनिंद, त्रिगर्त, औदुंबर ही कशाची उदाहरणं आहेत? ती उदाहरणं आहेत गणतंत्राची. आता राजशाही आणि गणतंत्र याच्यामध्ये नेमका फरक काय आहे हे आपण आधीच बघितलेलं महाजनपदांचा टॉपिक आपण जेव्हा बघितला होता त्यावेळेला आपण याचा अभ्यास केला होता. ठीक आहे, राजशाही आणि गणतंत्र. मग राजशाहीची उदाहरणं आहेत शुंग, कण्व, कलिंग आणि सातवाहन. गणतंत्रांची उदाहरणं आहेत अर्जुनायन, मालव, सिबी, यौधेय, कुनिंद, त्रिगर्त आणि औदुंबर. ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, ही उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. तर मग आपण या सत्तांचा एकदम थोडक्यात आढावा घेत होतो, तर त्याबद्दलही आपण आता बोलणार आहोत. शुंग, तर पहिली सत्ता होती शुंग, ज्यांचा कालखंड 185 BC ते 75 BC इतका होता. आणि शुंग सत्तेमध्ये आपल्याला महत्वाचा शासक आहे, पहिला शासक पुष्यमित्र शुंग, ज्याच्याबद्दल काय सांगितलं गेलं की त्याने शेवटचा मोर शासक बृहद्रथ याचा पराभव करून त्याची हत्या घडवून आणली आणि सत्ता हस्तगत केली. त्याने मग ब्राह्मणिकल पद्धतींचं यज्ञ, कर्मकांड यांचं पुनरुज्जीवन केलं आणि अश्वमेध यज्ञ केला होता. ठीक आहे, आणि त्यामुळे शुंगांची सत्ता स्थापना म्हणजेच ब्राह्मणवादाचं पुन्हा प्रस्थापित झालेलं महत्व असा अर्थ काही इतिहासकार काढतात, हे लक्षात घ्या. मग जेव्हा आपण बोललो की त्यांनी अश्वमेध यज्ञ केला, त्या संदर्भामध्ये एक नाव महत्वाचं आहे पातंजली, कारण या यज्ञाचं पौरोहित्य पातंजलीनं केलं असं मानलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे मनु, ओके, मनुस्मृतीचा लेखक मनु हा त्याचा समकालीन होता असं मानलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे पुष्यमित्र शुंगाची जी कृत्य होती ते बौद्ध धर्मीयांच्या विरोधामध्ये होती असं देखील मत व्यक्त केलं जातं. ते लक्षात घ्या. या संदर्भामध्ये आपण काय काय बघितलं होतं, तर पातंजली हा जो व्यक्ती होता, पातंजली यांनी काय काय केलं होतं, यांना योगशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं, योगशास्त्राचा जनक. ओके, आणि त्यांनी योगसूत्रे नावाचं साहित्य रचलं होतं ज्यामध्ये योगशास्त्राचं वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे पातंजलींनी महाभाष्य नावाचं व्याकरणावरचं साहित्य देखील लिहिलेलं आहे, जे की पाणिनीच्या अष्टाध्यायीवरील टीका मानलं जातं. लक्षात घ्या, पाणिनीनं अष्टाध्यायी हे आद्य व्याकरण लिहिलं होतं आणि अष्टाध्यायीवर टीका पातंजली यांनी लिहिली आणि त्याचं नाव आहे महाभाष्य. तर हे दोन साहित्य अत्यंत महत्वाचे आहेत, त्याच्यावर तुम्हाला नक्की MCQ विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता हा जो मुद्दा आहे, बौद्ध धर्मियांविरुद्ध कृत्य केले असं जे मत मांडलं जातं त्याच्याबद्दल आपण बोलूया. असं का म्हटलं गेलं, कारण पुष्यमित्र शुंग जेव्हा सत्तेवर आला तेव्हा ब्राह्मण तत्वांचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला, अश्वमेध यज्ञ केला असं सांगितलं. त्याचप्रमाणे त्याच्या काळामध्ये कित्येक बौद्ध भिक्षूंना तो प्रदेश सोडून जावं लागलं होतं आणि त्याने भिक्षूंवर अन्याय अत्याचार केले असं वर्णन करण्यात आलेलं आहे. परंतु जर आपण इतिहासाची इतर साधनं अभ्यासली, इतर साहित्य जर अभ्यासलं तर काय लक्षात येतं की शुंगांच्याच काळामध्ये सांची आणि सारनाथ, लक्षात घ्या, सांची, सारनाथ या ठिकाणच्या स्तूपांचा विस्तार झाला होता, स्तूपांचा विस्तार विकास झाला होता, स्तूपांचा विस्तार आणि विकास घडून आला होता. त्याचप्रमाणे बौद्धगया, ठीक आहे, येथील बौद्धगया येथील बौद्ध मंदिरास देणगी दिल्याचा लेख आपल्याकडे उपलब्ध आहे. तर या गोष्टींचा विचार जर आपण केला तर काय लक्षात येतं की शुंग राजांनी बौद्ध धर्मियांना आश्रय देखील दिला होता, सहाय्य देखील केलं होतं, हे लक्षात येतं. याचाच अर्थ पुष्यमित्र शुंग हा बौद्ध धर्मीय विरोधी होता या मतामध्ये फारसा तथ्य नाही असा दावा देखील केला जातो. म्हणून लक्षात ठेवा की पुष्यमित्र शुंग हा बौद्ध विरोधी होता का बौद्ध धर्माला आश्रय दिला या संदर्भामध्ये इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. हा एक मुद्दा या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. तर सांची, सारनाथ, त्याचप्रमाणे भारहूत, ठीक आहे, या ठिकाणच्या स्तूपांचा विकास या काळामध्ये घडून आला होता. ओके, त्याच्यानंतर अग्निमित्र.
अग्निमित्रबद्दल आपण बोललो होतो की मालविका अग्निमित्र नावाचं जे नाट्य आहे, ठीक आहे, त्या नाट्याचा नायक म्हणजे अग्निमित्र नावाचा शासक होता. हे नाटक कोणी लिहिलं होतं? तर कालिदास यांनी गुप्त काळामध्ये मालविकाग्निमित्राची रचना केली होती आणि या मालविकाग्निमित्राचा नायक म्हणजे माय मिस्टेक, अग्निमित्र हा शुंग शासक आहे. तर या अग्निमित्राबद्दल काय सांगितलं गेलं की त्याच्या काळामध्ये यज्ञसेन विदर्भाचा शासक होता. यज्ञसेननी शुंगांच्या सत्तेला आव्हान दिलं होतं आणि म्हणून मग अग्निमित्रांनी यज्ञसेन विरुद्ध मोहीम आखली आणि हे आक्रमण परतवून लावलं होतं. मग थोडक्यात पराक्रमी शासक होता असं वर्णन आपल्याला आढळतं. त्यानंतर मग एका पाठोपाठ एक असे अनेक शासक शुंग घराण्यामध्ये होऊन गेले, त्यांची नावं आपल्याला महत्वाची नाही आहेत आणि ते विश्वासार्ह देखील नाहीत, कारण वेगवेगळ्या स्रोतांमध्ये वेगवेगळी नावं सांगितलेली आहेत. ओके, परंतु या सगळ्या 12 शासकांमध्ये एक शासक मात्र महत्वाचा आहे, ज्याचं नाव आहे काशीपुत्र भागभद्र. त्यालाच भागवत असं देखील म्हटलं गेलं आहे. त्याच्या काळामध्ये शुंगांची राजधानी होती विदिशा. अजून काय वर्णन करण्यात आलेलं आहे की त्याच्याच काळामध्ये अँटी अल्किडास नावाचा जो ग्रीक राजा होता, सिरिया या प्रांताचा तो शासक होता. लक्षात घ्या, सिरियाचा राजा अँटी अल्किडासनं आपला दूत हेलिओडोरसला त्याच्या दरबारी पाठवलं होतं आणि या हेलिओडोरसने भागवत पंथाचा स्वीकार केला होता आणि मग त्याचं सेलिब्रेशन म्हणून, त्याचा उत्सव म्हणून त्याने विदिशा या ठिकाणी एका गरुड ध्वजाची उभारणी केली होती. तर विदिशा ते गरुड ध्वजाची उभारणी करून त्यामध्ये स्वतःला भागवत असं म्हणवलेलं आहे. याचाच अर्थ आपल्याला काय लक्षात येतं की उत्तर मौर्य काळामध्ये भागवत पंथाचा, भागवत धर्माचा विकास, विस्तार होऊ लागला होता, हे लक्षात येतं. त्याच्यामुळे हा मुद्दा महत्वाचा आहे. ठीक आहे, काशीपुत्र भागभद्र, हेलिओडोरस, अँटी अल्किडास आणि गरुडध्वज हे की वर्ड्स या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. ठीक आहे, हा एक महत्वाचा भाग आहे. या ठिकाणी तुम्हाला MCQ नक्कीच विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा पुढचा शासक, आता जसं की आपण बघतो की प्रत्येक घराण्याचा शेवटचा शासक कोणता आहे किंवा महत्वाची घराणे जी आहेत त्यांचा शेवटचा शासक, याच्याबद्दल MPSC एक प्रश्न विचारला होता. हरियांक घराण्याचा शेवटचा शासक कोणता होता? मग त्याच धर्तीवर आपण हे देखील जाणून घेतलं पाहिजे की शुंग घराण्याचा शेवटचा शासक जो होता देवभूती, त्याची हत्या त्याचा मंत्री वासुदेव कण्व यांनी केली आणि त्यानंतर कण्व घराण्याची सत्ता स्थापन झाली होती. कण्व घराण्यामध्ये लक्षात ठेवा, कण्व घराण्यामध्ये काय लक्षात येतं आपल्याला की देवभूती, त्याचप्रमाणे भूमिमित्र, नारायण आणि सुशर्मन हे शासक होऊन गेले होते. ठीक आहे, वासुदेव कण्व, माय मिस्टेक, वासुदेव कण्व, भूमिमित्र, नारायण आणि सुशर्मन असे शासक होऊन गेले. शेवटचा राजा तो देवभूती. तर मग याच्यापैकी शेवटचा जो शासक होता सुशर्मन, त्याची हत्या सातवाहन शासक सिमुकने केली आणि कण्व घराणं संपुष्टात आलं असा उल्लेख आपल्याला वायुपुराणामध्ये आढळतो. परंतु सिमुकचा कालखंड आणि सुशर्मनचा कालखंड यांची जर आपण तुलना केली तर हे काहीसं जुळत नाही आणि त्यामुळं काही इतिहासकार असं मानतात की सिमुकने नसून सातकर्णी पहिला या सातवाहन शासकाने सुशर्मनची हत्या केली आणि कण्व सत्ता संपुष्टात आणली होती असं देखील मत व्यक्त केलं जातं. ओके, आपल्या बहुतांश स्रोतांमध्ये सिमुक हे उत्तर आहे आणि काही ठिकाणी सातकर्णी पहिला हे देखील आहे, लक्षात ठेवा. परंतु सातवाहनांसाठी लक्षात ठेवा, सातवाहनांसाठी हा जो प्रदेश होता त्यांच्या मुख्य प्रदेशापासून दूर असल्यामुळं या ठिकाणी सत्ता चालवणं सातवाहनांसाठी सहज शक्य नव्हतं आणि त्यामुळे सातवाहनांनी माघार घेतली आणि कालांतराने या प्रदेशामध्ये मित्र घराण्याची सत्ता स्थापन झाली आणि इसवी सन 300 नंतर याच भागामध्ये गुप्तांचं वर्चस्व स्थापन झालं होतं. अशा पद्धतीने शुंग कण्व सत्ता संपुष्टात आल्या आणि त्यानंतर आता आपल्याला ओरिसामधली कलिंग नगरीमधली एक अत्यंत महत्वाची सत्ता आहे महामेघवहन अथवा चैत्य घराण्याची सत्ता. या घराण्यामध्ये लक्षात ठेवा खारवेल नावाचा अत्यंत महत्वाचा शासक होऊन गेला होता. खारवेल, याच्याबद्दल नक्कीच एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते महामेघवाहन घराणं कोणी स्थापन केलं होतं? तर अशोकाच्या मृत्यूनंतर या भागामध्ये जी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती त्याचा फायदा घेऊन छेदी घराण्याचा शासक चेतक किंवा चैत्यक याने या भागामध्ये स्वतंत्र शासन स्थापन केलं आणि मग त्याच्यानंतर याच घराण्यामध्ये खारवेल या महान शासकाचा जन्म झाला असं मानलं गेलेलं आहे. मग खारवेल कशासाठी ओळखला जातो? लक्षात घ्या, खारवेल हा शासक कशासाठी ओळखला जातो? तर खारवेलाच्या काळामधील हाथीगुंफा शिलालेख हा अत्यंत महत्वाचा आहे, लोकप्रिय आहे. कुठं आढळतो हा शिलालेख? तर
ओरिसामधील उदयगिरी खांडगिरी गुहांमध्ये हा हातीगुंफा शिलालेख आढळतो हे लक्षात ठेवा. ओके, या भागामध्ये उदयगिरी खांडगिरी नावाचा जो गुहा समूह आहे त्या ठिकाणी आपल्याला हातीगुंफाचा शिलालेख सापडतो. लक्षात ठेवा, हा जो शिलालेख आहे हा ब्राह्मी लिपीमध्ये आहे. लक्षात ठेवा, हा शिलालेख ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला आहे, ब्राह्मी लिपीमध्ये आहे. आणि याचा उलगडा कोणी केला होता? त्याचा उलगडा केला होता जेम्स प्रिन्सेप नावाच्या अभ्यासकांनी याचा उलगडा केला होता. हे नाव अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, जेम्स प्रिन्सेप, कारण यानेच अशोकाच्या लेखांचा देखील उलगडा केला होता आणि त्याच्या संशोधनामुळे आपल्याला अशोकाबद्दल माहिती कळाली होती. मस्कीचा जो शिलालेख आहे त्याचा उलगडा जेम्स प्रिन्सेपने केला असं मानलं जातं. लक्षात घ्या, खारवेलचा जो उदयगिरी खांडगिरीचा हातीगुंफा शिलालेख आहे त्यावरून त्याच्या कर्तृत्वाचं ज्ञान होतं असं मानलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये काय काय नमूद केलेलं आहे, हातीगुंफा शिलालेखामध्ये काय काय नमूद केलेलं आहे ते आपण बघूया. तर हातीगुंफा शिलालेखानुसार खारवेल हा जो शासक होता तो जैन धर्माचा अनुयायी होता आणि त्याचं वर्णन भिक्षू राजा असं करण्यात आलेलं आहे. याच्या शिलालेखामध्ये त्याच्यासाठी ऐरा, ऐरिकिन, ऐरा, ऐरिकिना, त्याचप्रमाणे कलिंगाधिपती, महामेघवहन असे शब्दप्रयोग करण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा, ऐरा, ऐरिकिना, कलिंगाधिपती, महामेघवहन असे शब्दप्रयोग खारवेलासाठी करण्यात आलेले आहेत. त्याने लोकोपयोगी कार्य केली होती. वादळामुळे उद्ध्वस्त झालेलं शहर त्याने पुन्हा उभारलं असं वर्णन केलं गेलं. आपल्याला माहिती आहे की ओरिसाचा जो भाग आहे तो वादळासाठी प्रसिद्ध आहे. सातत्याने या ठिकाणी वादळ येत असतात. मग त्या दरम्यान देखील वादळ आलं होतं आणि त्यामुळे जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीतून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या खारवेलांनी केला होता. त्याचप्रमाणे सातवाहन शासकांसोबत त्याने संघर्ष केला होता आणि मुसिका नगरावर आक्रमण केलं असा उल्लेख आहे. आणि हातीगुंफा शिलालेखानुसार या संघर्षामध्ये खारवेल वरचढ ठरला होता, परंतु सातवाहनांच्या साहित्यानुसार, सातवाहन स्त्रोतांनुसार या संघर्षामध्ये सातवाहन शासक यशस्वी ठरला होता. त्याच्यामुळे हे संदर्भ आपल्याला दोन्ही बाजूंची माहिती देणारे दिसतात. त्याचप्रमाणे त्याने मगधावर आक्रमण करून त्या ठिकाणची तीर्थंकराची प्रतिमा त्याने परत आणली होती. अनेक लोकोपयोगी कामे केली, आपण आताच बघितलं. त्याचप्रमाणे ग्रीक राजा डेमेट्रियसचा त्याने पराभव केला होता, हे लक्षात ठेवा. तर या सगळ्या गोष्टींसाठी खारवेल हा जो शासक आहे हा प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर पुढची सत्ता आहे सातवाहन सत्ता. यांच्याबद्दल देखील आपण काल माहिती घेतली होती. सातवाहन सत्ता, लक्षात घ्या की दख्खनेमध्ये जर आपण पहिली साम्राज्यवादी सत्तेचा विचार केला तर आपल्याला सातवाहन सत्ता होती असं लक्षात येतं. म्हणजे मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर अनेक प्रादेशिक सत्ता उदयाला आल्या. जसं की या भागामध्ये शुंग, कण्व यांचं शासन स्थापन झालं, या भागामध्ये खारवेलाचं शासन प्रस्थापित झालं आणि या भागामध्ये मग इंडो-ग्रीक, शक, पहलव यांचं वर्चस्व, कालांतराने कुशाण यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. त्याचप्रमाणे दख्खनेच्या भागामध्ये, हा जो दख्खनेचा भाग आहे या भागामध्ये सुद्धा एक मोठी सत्ता उदयाला आली होती ज्यांना आपण सातवाहन असं म्हणतो. आता लक्षात घ्या की हे सातवाहन मूळचे कोण होते याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. सातवाहनांचं निश्चित मूळ आपल्याला माहिती नाहीये असं सांगितलं जातं. तर काही स्रोतांनुसार बघा की सातवाहनांचा उगम नेमका कसा झाला याबद्दल आपल्याकडे मतैक्य नाही आहे. तर या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर उत्तरवेदिक काळामधलं ऐतरेय ब्राह्मण नावाचं जे साहित्य आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आंध्र असा सातवाहनांचा उल्लेख आहे. पुराणांचा विचार केला तर आंध्र भृत्य, आंध्र जातीय असा सातवाहनांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जर आपण ब्राह्मण धर्माची साहित्यांचा जर विचार केला तर आंध्र या नावाने सातवाहनांचा उल्लेख केला गेला असं आपल्याला लक्षात येतं. अशोकाच्या शिलालेखांमध्ये सुद्धा सातवाहनांचा उल्लेख मांडलिक अशा संदर्भाने केलेला आहे. लिनीनं सुद्धा आपल्या लिखाणामध्ये सातवाहन सत्तेच्या लष्करी सामर्थ्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्याकडे 1,00,000 पायदळ होतं, 2,000 घोडदळ होतं आणि 1,000 हत्तीदळ होतं. अशा प्रकारचं वर्णन प्लिनीनं केलेलं आहे. म्हणजेच या प्रदेशामधली एक प्रभावी शक्ती सातवाहन होते असं आपल्याला लक्षात येतं. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ऐतरेय ब्राह्मण आणि पुराण यांच्यामध्ये आंध्र प्रत्यय आणि आंध्र जातीय असा सातवाहनांचा उल्लेख केलेला आहे. परंतु गमतीचा भाग म्हणजे सातवाहनांच्या स्वतःच्या लेखांमध्ये आपल्याला आंध्र या शब्दाचा उल्लेख आढळत नाही
आणि त्यामुळेच सातवाहनांचं मूळ नेमकं काय असावं याबद्दल गोंधळाची स्थिती आहे, लक्षात घ्या. तर या वाक्यावर देखील तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, अशा अर्थाने इथं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग सातवाहन सत्तेचा जर विचार केला आपल्याला काय दिसतंय की विशिष्ट टप्पे दिसतात, चढ उताराचे टप्पे दिसतात. प्रारंभिक काळ, त्याच्यानंतर मग अंधयुग, त्याच्यानंतर मग पुनरुदय, पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सत्तेचा ऱ्हास आणि पुन्हा एकदा उदय आणि अंतिमतः अंत, असं आपल्याला सातवाहन सत्तेचे चढ उतार लक्षात येतात. तर प्रारंभिक काळामध्ये सातवाहन सत्ता कोणी स्थापन केली होती, तर सिमुको याने स्थापन केली होती. आणि आत्ताच आपण बघितलं की पुराण साहित्यानुसार त्याने मगधचा शेवटचा शासक सुशर्मन याची हत्या केली होती आणि त्याच्यानंतर कान्हा हा दुसरा महत्वाचा शासक होऊन गेला होता, हे लक्षात घ्या. ओके. आणि त्यानंतर म्हणजे हा सुरुवातीचा कालखंड होता, याच्यामध्ये सातवाहन सत्ता ही नुकतीच प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली होती. आणि खऱ्या अर्थाने संस्थापक कोण मानला गेलेला आहे, तर खऱ्या अर्थाने सातवाहन सत्तेचा संस्थापक होता सातकर्णी पहिला. ठीक आहे. हा आरंभ काळातील सगळ्यात महत्वाचा शासक मानला गेलेला आहे. त्यानेच आत्ताच आपण बोललो होतो खारवेलांनी मुसिका नगरीवर आक्रमण केलं होतं. तर सातकर्णी पहिला यानेच कलिंग शासक खारवेलचे आक्रमण परतावून लावले, असं वर्णन आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे त्याचं वर्णन दक्षिणाधिपती, पश्चिमाधिपती, अप्रतिहत चक्र ही नावं त्याच्याबद्दल आपल्याला आढळून येतात. याचाच अर्थ त्याचं युद्ध धोरण होतं हे आपल्याला लक्षात येतं. त्याने गोदावरी नदी खोरं आणि नर्मदेच्या पलीकडे पूर्व माळव्यापर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केला होता. आणि मग आपल्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि आपली सत्ता दृढ करण्यासाठी त्याने अश्वमेध आणि राजसूय यज्ञ केले, असा देखील उल्लेख आपल्याकडे आहे. याच काळामध्ये सांची येथील स्तूपाचा विस्तार आणि सजावट घडून आली, असं वर्णन आढळते. हा मुद्दा लक्षात घ्या. सांची येथील स्तूपाचा विस्तार आणि सजावट घडून आली. आणि हे कोणी केलं होतं, तर सातवाहनांचा राजरचनाकार आनंद याने सांची येथील स्तूपाचा विस्तार आणि सजावट घडवून आणली, असं सांगितलं जातं. या सातकर्णी पहिल्याच्या कर्तृत्वाचं वर्णन नैनिका राणीच्या नाणेघाट शिलालेखामध्ये आढळतो. लक्षात ठेवा, नाणेघाट हे जे स्थळ आहे त्या ठिकाणी आपल्याला नैनिका राणीचा एक शिलालेख आढळतो आणि या शिलालेखामध्ये सातकर्णी पहिल्याच्या कर्तृत्वाचं वर्णन करण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की चढ उताराचा हा कालखंड आहे. पहिल्यांदा सातवाहन सत्तेचा ठीक आहे. लक्षात घ्या, सातवाहन सत्तेचं आपल्याला काय दिसतं की पहिल्यांदा सातवाहन सत्तेचा विकास झाला. सिमुक, कान्हा, सातकर्णी सारखे राजे होऊन गेले. सिमुक, त्यानंतर कान्हा आणि त्यानंतर मग सातकर्णी पहिला हे शासक होऊन गेले. सातकर्णी पहिला. पण त्यानंतर काय झालं, मग सातवाहन सत्तेचा ऱ्हास झाला. यालाच आपण अंधयुग असं म्हणतो. लक्षात ठेवा, सातवाहन सत्तेचा ऱ्हास झाला, याला अंधयुग असं म्हटलं. मग या अंधयुगामध्ये कोण कोण शासक होऊन गेले, सातकर्णी दुसरा, अप्पिलक, लंबोदर, कुंतल, हल, स्वतिकर्णी यासारखे शासक या काळामध्ये होऊन गेले. आणि या काळामध्ये नहापन्हा नावाचा जो शासक होता त्याने सातवाहन सत्तेचा मोठ्या प्रमाणामध्ये संकोच केला, असं मानलं गेलेलं आहे. मग या काळामध्ये हल हा जो शासक होता तो महत्वाचा मानला गेलेला आहे. आणि या काळामध्ये ओव्हरऑल संकोच झाला असं जरी मानलं तरी हल याच्या काळामध्ये त्याने आपला सेनापती विजयानंद याला श्रीलंका विजयासाठी पाठवले, असा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे तो स्वतः कलागुणप्रेमी होता. त्याच्या काळामध्ये कुणाढ्य ज्याने बृहत्कथेची रचना केली आणि सर्ववर्मन ज्याने कटंतर नावाच्या व्याकरण साहित्याची रचना केली, या विद्वानांना त्याने आश्रय दिला होता. आणि त्याचप्रमाणे त्याने स्वतः गाथा सप्तशती हे साहित्य रचलं होतं. या ठिकाणी गाथा सप्तशतीचं म्हणजेच गाथा सत्तसाई, गाहा सत्तसाई याचं वर्णन मी या ठिकाणी स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून एक छोटासा पॅराग्राफ मी घेतलेला आहे. तर बघा, या ठिकाणी महत्वाचे मुद्दे काय आहेत की राजा हल याने रचला, प्राकृत भाषेमधील कविता संकलन आहे आणि निवडक 700 गाथांचा हा संग्रह आहे. ठीक आहे. हा महाराष्ट्री प्राकृत भाषेमधील पहिला ग्रंथ आहे, लक्षात ठेवा, ज्यामध्ये मानवी भावना, मानवी व्यवहार आणि निसर्ग यांचं सौंदर्यपूर्ण चित्रण करण्यात आलेलं आहे. सौंदर्यपूर्ण चित्रण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब या साहित्यामध्ये आपल्याला आढळतं. ठीक आहे. मराठी भाषेतील अनेक शब्दांची मुळं महाराष्ट्री प्राकृत या भाषेमध्ये शोधता येतात. ठीक आहे. तर हे मुद्दे
त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. म्हणजे थोडक्यात आपण काय बघू शकतो की महाराष्ट्र प्राकृत, ज्यातून आजच्या मराठीचा जन्म झालेला आहे, ठीक आहे, ते महाराष्ट्र प्राकृत भाषेमधलं सगळ्यात महत्वाचं पहिलं साहित्य जे होतं, म्हणजे सातवाहनाने रचलेलं गाथा सप्तशती नावाचं साहित्य होतं, आणि म्हणून हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. तर मग लक्षात घ्या की मग आता अंधयुग संपलं आणि सातवाहन सत्तेचा पुनरुदय झाला. पुनरुदय कुणाच्या काळामध्ये झाला, तर गौतमीपुत्र सातकर्णी याने सातवाहन सत्तेचा पुनरुदय केला असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच काय बघा, सातवाहन सत्तेचा विकास झाला, त्यानंतर ऱ्हास झाला, अंधयुग चालू झालं, आणि अंधयुगानंतर पुन्हा सातवाहन सत्तेचा पुनरुदय झाला. आणि या पुनरुदयासाठी कोण कारणीभूत होतं, तर गौतमीपुत्र सातकर्णी. गौतमीपुत्र सातकर्णी हा महत्वाचा शासक होता, लक्षात ठेवा. आणि त्याने सातवाहन सत्तेला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून दिलं असं मानलं गेलेलं आहे. तर गौतमी बलसारी, त्याची जी आई होती गौतमी बलसारीच्या नाशिक प्रशस्तीमध्ये त्याच्या कर्तृत्वाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. या लेखानुसार त्याचं वर्णन त्रिसमुद्र तोय पीत वाहन, म्हणजे ज्याच्या वाहनाने, म्हणजेच ज्याच्या अश्वाने, घोड्याने 3 समुद्रांचं पाणी प्यालेलं आहे. थोडक्यात याच्या सत्ताविस्तार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता असं आपल्याला लक्षात येतं. एवढंच नाही तर तो दानशूर शासक होता, आणि ब्राह्मण धर्माचा अनुयायी असून देखील तो सहिष्णू होता. आपल्याला लक्षात येतं कशावरून, तर नाशिक जवळील बौद्ध संघाला करजक नावाच्या गावात त्याने दान दिले होते. याचाच अर्थ त्याने इतर धर्मियांना देखील आश्रय दिला होता. तो सहिष्णू प्रकारचा शासक होता असं आपल्याला लक्षात येतं. ओके, त्याने आपला सत्ताविस्तार माळवा सौराष्ट्र ते कृष्णा खोरे, वऱ्हाड ते कोकण असा केला होता. त्याचप्रमाणे पश्चिम क्षत्रप शासक नहापन्हाचा त्याने पराभव केला आणि शकांचं पारिपत्य करून सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केलंय. आणि म्हणून एक ब्रह्म असा त्याचा गौरवपूर्ण उल्लेख आहे, कारण त्याने क्षत्रियांचे गर्वहरण करून द्विजांचा सन्मान पुन्हा उंचावला. जसं मी तुम्हाला आत्ताच बोललो की ब्राह्मण धर्माचे अनुयायी होते आणि त्यामुळे त्याने द्विजांचा सन्मान पुन्हा उंचावला, असा गौरवपूर्ण उल्लेख त्याचा केलेला आहे. आणि त्याचं वर्णन एक ब्रह्म असं केलेलं आहे. तर या ठिकाणी हे जे चित्र आहे महत्वाचं आहे, कारण याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की नहापणाचा पराभव करून त्यांनी पुन्हा सातवाहनांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. आणि मग ती जी नाणी होती त्याच्यावर त्यांनी स्वतःचं काय म्हणू आपण त्याला की लेख त्याने कोरवले होते, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. आणि ही त्या काळामध्ये प्रचलित पद्धत होती. शासकाचा पराभव झाल्यानंतर ओके, जो विजेता असेल तो पराभूत शासकाच्या नाण्यांवर स्वतःचे लेख कोरून घेत असे, स्वतःचे लेख उमटवून घेत असे. ओके, ही त्या काळामधली पद्धत होती, आपल्याला ह्या नाण्यावरून लक्षात येतं. ठीक आहे, गौतमीपुत्र सातकर्णी. त्याच्यानंतर होऊन गेला वसिष्ठपुत्र पुलमाई. ठीक आहे, म्हणजे हा जो पुनरुदयाचा कालखंड होता, या पुनरुदयाच्या कालखंडामध्ये 2 शासक महत्वाचे होते. एक होता गौतमीपुत्र सातकर्णी आणि दुसरा होता वसिष्ठपुत्र पुलमाई. ही नावं लक्षात ठेवा, कारण तुम्हाला कालानुक्रमे कालानुक्रमे योग्य तो क्रम ओळखा अशा प्रकारचा जो प्रश्न विचारला जाईल त्या ठिकाणी ही नावं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. सातकर्णी पहिला, ओके, सिमुक, कान्हा, सातकर्णी पहिला, हल, गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठपुत्र पुलमाई, असा क्रम तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवला पाहिजे. हा अंधयुग आहे, हा उदयाचा काळ आहे, ठीक आहे, हा पुनरुदयाचा काळ आहे. हा जो कालखंड आहे तो पुनरुदयाचा कालखंड आहे. तर बघा, वसिष्ठपुत्र पुलमाई त्याने बेल्लारी प्रदेश आपल्या राज्याला जोडला. दक्षिण पथेश्वर असा त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि दक्षिणेकडे त्याने मोठ्या प्रमाणात सत्ता विस्तार केला असं लक्षात येतं. आणि हे आपल्याला कन्फर्म सुद्धा होतं जेव्हा आपण कोरोमंडल किनाऱ्यावर त्याची नाणी पाहतो. लक्षात ठेवा, कोरोमंडल किनाऱ्यावर त्याची नाणी सापडलेली आहेत. त्यावर 2 सुकाणू, बघा या ठिकाणी 2 सुकाणू असणाऱ्या जहाजाचं चित्रण आपल्याला आढळतं. याचा अर्थ परकीय व्यापाराचा विस्तार त्या काळामध्ये झाला होता असं लक्षात येतं. त्याचप्रमाणे अमरावती येथील स्तूपाची डागडुजी दुरुस्ती त्याच्या काळामध्ये झाली होती असं देखील मानलं जातं. ओके, या शासकाला कर्दमक घराण्याचे शासक चस्तन आणि रुद्रदमन हे समकालीन होते. यांच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. तर यापैकी रुद्रदमन हा जो शासक होता, त्या रुद्रदमनाकडून या पुलमाईचा 2दा पराभव झाला होता, परंतु कालांतराने त्यांच्यामध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले होते असं देखील वर्णन आहे. आणि हे आपल्याला संदर्भ कुठे सापडतात, हे वर्णन कुठं आढळतं, तर हा हा संदर्भ अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. हा संदर्भ आपल्याला कुठे सापडतो, तर गिरनारचा जो शिलालेख आहे, गिरनारचा शिलालेख, या ठिकाणी आपल्याला हे सर्व संदर्भ सापडतात, लक्षात घ्या. गिरनारचा शिलालेख. त्यानंतर बघा, पुलमाईनंतर सातवाहन सत्तेचा ऱ्हास घडून आला आणि या काळामध्ये शिवश्री सातकर्णी आणि शिवस्कंदे सातकर्णी हे शासक होऊन गेले.
या काळामध्ये सातवाहन सत्तेचा शकांकडून पुन्हा एकदा पराभव घडून आला. रुद्रदमन आणि त्याच्या वारसांकडून सातवाहन सत्तेचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास झाला आणि पुन्हा एकदा सातवाहन सत्तेचा पुनरुदय झाला. तर या पुनरुदयासाठी कोण कारणीभूत होता? तर यज्ञश्री सातकर्णी हा शासक त्यासाठी कारणीभूत होता. बघा काय लक्षात येतं आपल्याला, हेच की जर आपण कंटिन्यू केलं तर काय लक्षात येतं, पुन्हा सातवाहन सत्तेचा ऱ्हास झाला आणि पुन्हा एकदा पुनरुदय झाला. आणि या पुनरुदयासाठी कोण कारणीभूत होता? तर यज्ञश्री सातकर्णी. यज्ञश्री सातकर्णी हे लक्षात ठेवा. यज्ञश्री सातकर्णी यांच्या काळामध्ये पुन्हा एकदा सातवाहन सत्तेचा उदय झाला. त्याने शकांचा पराभव करून अपरांत, पश्चिम दख्खन आणि नर्मदा खोरे हे प्रदेश त्याने आपल्या नियंत्रणाखाली घेतले. नाशिक, कान्हेरी आणि गुंटूर ही नावं लक्षात ठेवली पाहिजेत. नाशिक, कान्हेरी आणि गुंटूर या ठिकाणी सातवाहनाचे लेख आपल्याला सापडतात. त्यावरून त्याचा सत्ता विस्तार लक्षात येतो. त्याचप्रमाणे गुजरात, माळवा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या नाण्यांवर जहाजाचं चित्रण केलेलं आहे. यावरून परकीय व्यापार देखील विस्तारलेला होता हे लक्षात येतं. हे मुद्दे समजून घ्या. ओके. परंतु त्याच्या मृत्यूनंतर, यज्ञश्री सातकर्णीच्या मृत्यूनंतर मात्र सातवाहनांचा झपाट्याने ऱ्हास झाला आणि शेवटचा महत्वाचा शासक होता पुलमाई 6वा आणि त्याच्या काळामध्ये